नमस्कार. महत्त्वाची आणि मोठी माहिती शक्तिपीठ महामार्गाची आली आहे. अखेर शक्तिपीठ महामार्गावर सरकारने निर्णय घेतलेला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश सध्या निघाला आहे. कोल्हापूरला वगळत 20,787 कोटी रुपये राज्य शासनाने आता हे मंजूर केले आहे. नेमके काय महत्त्वाची माहिती शक्तिपीठ महामार्गाची येत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच शक्तिपीठ महामार्ग आता नेमके कोणकोणत्या गावामधून जाणार आहे, अंतिम हे आता गावे किती उरले आहे, कोणकोणते जिल्हे त्यामध्ये समाविष्ट आहे, सरकारने नेमके काय निर्णय घेतला याची सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांगली कोल्हापूरच्या काही तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध डावलून सरकारने शक्तिपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल हे पडले आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य सरकारने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच महापालिकेच्या निवडणुका आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूर वगळण्याची सावधगिरी ही शासनाने सध्या बाळगली आहे. कोल्हापूरचा विरोध पाहता केवळ वर्धा सांगली जिल्ह्याच्या भूसंपादनाला मान्यता मिळाली आहे. पहिल्या टप्प्यावर पवनार ते सांगली मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातगंगले, कागल, भुरवड, आजरा तालुक्यातील आणखी तूर्त रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत सरकार चर्चा करणार आहे. सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार असल्याची माहिती ही समोर येत आहे. भूसंपादनासाठी राज्य शासनाने तब्बल 20,787 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती ही समोर येत आहे. सोबतच महाराष्ट्र शक्तिपीठ वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून टोटल 39 तालुके व 370 गावांमधून हा रस्ता जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. सदर द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांच्यासह 18 धार्मिक स्थळे ही जोडली जाणार आहे. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा सध्या स्थितीतील 18 तासांचा प्रवास फक्त 8 तासांवर येणे अपेक्षित आहे. पवनार ते वर्धा ते पद्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सिंग्रसंचार द्रुतगती महामार्गाचे महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधनी होती. त्या अनुषंगाने प्रमाणे हे शासनाने निर्णय घेतले आहे.